सध्याच्या आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये अशी कोणी व्यक्ती आहे का, की जी तुम्हाला सतत क्रिटिसाइज करते आहे, तुमच्या भावनांचा आदर करत नाहीये, तुमच्या सीमारेषांचं पालन करत नाहीये आणि तुम्हाला असं वाटतंय, की "ओह माय गॉड! मी या व्यक्तीशी डील कसं करू?" आणि तुम्हाला फ्रस्ट्रेट होत आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. प्रोबॅबली यू आर डीलिंग विथ अ नार्सिसिस्ट पर्सन आणि तोच आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे. ओके. नमस्कार, मी डॉक्टर मैथिली सावंत, फेमिनिन एनर्जी आणि लव्ह कोच आहेत. मी स्त्रियांना स्वतःच्या इमोशनल फ्रिक्वेन्सीवर काम करून स्वतःचं बेस्ट व्हर्जन कसं बनायचं आणि आयुष्यामध्ये अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं यासंबंधी मार्गदर्शन करते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. सो आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे नार्सिसिस्ट व्यक्तीशी डील कसं करायचं. सर्वप्रथम आपण बघूया नार्सिसिस्ट व्यक्ती म्हणजे कोण? तर अशी व्यक्ती जी खूप जास्त आत्मकेंद्रीय आहे. तिला असं वाटतं, की तिला आदर मिळायला पाहिजे, तिला लोकांकडून प्रेम मिळालं पाहिजे, इम्पोर्टन्स मिळायला हवा. ओके. आणि तिच्या गरजा आणि तिला काय वाटतं याबद्दल ती खूप जास्त टची असते. आता नथिंग रॉंग इन दॅट. प्रत्येक व्यक्तीला तसं वाटतं. प्रॉब्लेम कुठे होतो माहितीये का? ज्यावेळेला आपण नातेसंबंधामध्ये असतो आणि फक्त स्वतःच्या गरजा, स्वतःला काय वाटतं आहे, स्वतःला आदर मिळाला पाहिजे, रिस्पेक्ट मिळाला पाहिजे, हे आपण स्वतःबद्दलचा विचार करतो. आणि नात्यात समोरच्या व्यक्तीला काय वाटतं आहे, स्वतःच्या दुसऱ्या व्यक्तीच्या गरजा काय आहेत, त्या पूर्ण होतायत का? किंवा माझ्या वागण्याचा समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतोय? याचा काहीच विचार नसतो. त्यावेळेला नातेसंबंधामध्ये डिफिकल्टीज येऊ शकतात. ठीक? सो नार्सिसिस्ट व्यक्तीकडे हे स्किल लॅकिंग असतं. एम्पॅथी जे म्हणतो ना आपण दुसऱ्या व्यक्तीबद्दलची सहवेदना, ती त्या व्यक्तीकडे लॅकिंग असते आणि त्याच्यामुळे आपल्याला अशा व्यक्तीशी डील करताना फार जास्त डिफिकल्टी येऊ शकते. परंतु आपल्याकडे स्ट्रॅटेजीज आहेत. त्या स्ट्रॅटेजीजचा वापर करून आपण अशा व्यक्तीशी डील करू शकतो. प्रॅक्टिकली आपण कुठल्याही व्यक्तीशी डील करू शकतो. ओके. सो त्या स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. ओके. सो सगळ्यात पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी अशा व्यक्तीला जेव्हा त्यांच्या गरजा पूर्ण होत नाहीत ना, आपण त्यांना त्यांना हवं तसं आपण वागत नाही. त्यावेळेला त्यांची एक स्ट्रॅटेजी असते ती म्हणजे क्रिटिसाइज करा समोरच्या व्यक्तीला. त्याची निंदा नालस्ती करा. घालून पडून बोला. तुला काही समजत नाही, तुला काही कळत नाही, अक्कल नाही, असं सगळं बोलायला लागलं. ओके. सो या सगळ्या गोष्टींपासून आपण स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःकडे एक सुरक्षा कवच असायला पाहिजे ना. त्यामुळे स्वतःला स्वतःची ओळख असणं गरजेचं आहे. स्वतःची आत्मप्रतिमा स्वतःबरोबर खूप चांगली असणं गरजेचं आहे आणि त्याकरता तुम्हाला सेल्फ वर्क करण्याची गरज आहे. ओके. म्हणजे स्वतःचा स्वतःवरती विश्वास वाढवणं. तो जेव्हा अनशेकेबल कॉन्फिडन्स असतो ना आपल्यामध्ये, की तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही एक अद्वितीय स्त्री आहात आणि यू आर कन्विन्स्ड, हायली कन्विन्स्ड. त्यावेळेला समोरून काही पण आले अलिगेशन्स, तर यू आर लाइक, "आय नो हू आय एम. बोल दो बेटा, जो बोलना है बोल दो. आय नो हू आय एम." असं होणार आहे. ओके. तर त्याच्यामुळे हा अनशेकेबल कॉन्फिडन्स स्वतःमध्ये येण्यासाठी तुम्हाला सेल्फ वर्क करायचं आहे आणि इफ यू आर इंटरेस्टेड इन दॅट, जे की तुम्ही असाल, सो प्लीज जॉइन माय एलिव्हेट प्रोग्राम. हा पर्सनल कोचिंग प्रोग्राम आहे जो तुम्हाला याकरता नक्कीच मदत करणार आहे. ओके. सो दॅट इज नंबर 1 स्ट्रॅटेजी. त्याच्यामुळे इट इज ऑलमोस्ट लाइक तुम्ही ना अंगाला एक कवच अंगाच्या भोवती घातलेलं आहे. मग त्यांचे जे काही क्रिटिसिझम येणार आहे, ते तुमच्या आतमध्ये, अंतरात्म्यामध्ये जाणार नाहीये. ओके. बऱ्याचदा असं होतं, की जेव्हा आपल्याकडे ते सुरक्षा कवचच नसतं ना, आपल्याला माहिती नाहीये आपण कोण आहोत आणि समोरची नार्सिसिस्ट व्यक्ती समजा तुमचा पेरेंट आहे, ओके, किंवा बॉस आहे, अथॉरिटी मधली फिगर मधली व्यक्ती आहे. तर तिने बोललेल्या गोष्टींना तुम्ही पटकन लगेच आतमध्ये घ्याल आणि स्वतः सेल्फ डाऊटमध्ये जाल, की खरंच मी अशी आहे का? खरंच मी अ, अशा पद्धतीने वागते का? वगैरे स्वतःवरतीच तुम्हाला डाऊट घ्यायला सुरुवात कराल तुम्ही. ओके. सो कोणीतरी फीडबॅक दिला आणि तुम्ही त्याच्यावरती विचार करताय, ते मी म्हणत नाही. कोणीतरी तुम्हाला मूर्ख म्हणतंय, गाढव म्हणत आहे, अशा पद्धतीचं नेम कॉलिंग करत आहे आणि यू आर टेकिंग दॅट इनसाइड, then it can be dangerous. It can become part of your identity. आणि ते तुम्हाला होऊ द्यायचं नसेल, तर तुम्हाला डेफिनेटली सेल्फ प्रोटेक्शनसाठी स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे. स्वतःचा जो आत्मविश्वास आहे, स्वतःची आत्मप्रतिमा उंचावण्यासाठी जे जे करता येईल ते करायचं आहे. दॅट इज नंबर 1 स्ट्रॅटेजी फॉर सेल्फ प्रोटेक्शन. येस. दुसरी स्ट्रॅटेजी जी आहे ती म्हणजे आपल्या सीमारेषा निश्चित करणं. आता बऱ्याच जणांना असं वाटतं, की सीमारेषा दुसऱ्यासाठी असतात. दुसऱ्यासाठी नसतात त्या. त्या आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठीच असतात. तर सेल्फ प्रोटेक्शनसाठीचीच ही परत एक स्ट्रॅटेजी आहे. ती म्हणजे आपल्या सीमारेषा निश्चित करणं, की या रिलेशनशिपमधनं मला नेमकं काय हवं आहे?
माझ्यासाठी काय वर्कआउट होतंय, काय वर्कआउट नाही होत आहे. याची क्लॅरिटी पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला असणं गरजेचं आहे आणि त्याकरता परत अर्थात सेल्फ वर्क करणं गरजेचं आहे. सो याची जेव्हा आपल्याला क्लॅरिटी येते ना, की या रिलेशनशिपमधनं मला अशा-अशा अपेक्षा आहेत आणि ज्या अपेक्षा पूर्ण होत नाहीये. मला हे झालेलं हवंय, हे झालेलं असं झालेलं चालणार नाहीये. तर हे जेव्हा तुम्हाला क्लॅरिटी येते ना, तेव्हा तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला सांगू शकता, की "बाबा, हे माझ्यासाठी वर्कआउट होतंय, हे वर्कआउट नाही होतंय. आता काय करायचं बघूया." ओके. सो याकरता मी तुम्हाला एक उदाहरण देते, की परवाच मी एका बाईंशी बोलत होते आणि त्या म्हणाल्या, की "माझा नवरा माझ्याच मैत्रिणीशी 1-1 तास, 2-2 तास मी बाहेर जाते तेव्हा बोलत राहतो." आणि त्यांनी जेव्हा त्यांचे कॉल रेकॉर्ड्स पाहिले, त्यावेळेला त्यांना कळलं, की तो असा हा गप्पा मारतोय त्या मैत्रिणीशी छानपैकी. सो त्यांना मनामध्ये फार राग आला. चिडल्या त्या आणि त्यांनी कन्फ्रंट केलं त्यांच्या नवऱ्याला. अंगावर धावून गेल्या आणि खूप येलिंग आणि आरडाओरडा करून ड्रामा क्रिएट झाला आणि खूप त्यांनी जाब विचारला. तर त्या नवऱ्याने त्यांच्यावरतीच सगळं बालंट उलटवलं आणि म्हणाला, की "तूच इतकी हलक्या कानाची आहेस आणि तूच इतका हीन विचार करते आहेस आणि तुझ्याकडून मी हे एक्स्पेक्ट केलं नव्हतं. तू तुझ्याच मैत्रिणीबद्दल असा विचार करतेस, माझ्याबद्दल तू असा विचार करतेस." असा त्याने पण एक ड्रामा क्रिएट केला आणि तो जो प्रसंग होता तो एकदम फुल ब्लोन झाला. ठीक. तर त्या मला सांगत होत्या. त्यावेळेला मला जाणवलं, की त्यांच्याकडे स्ट्रॅटेजी मिसिंग आहे बाउंडरीज क्रिएट करण्याची. ओके. सो ज्यावेळेला ना आपण ह्या नार्सिसिस्ट व्यक्तींची एक क्लासिकल जी सवय असते ती म्हणजे गॅसलाइटिंग. की जेव्हा तुम्ही त्यांचं काही एखादं खोटं पकडलत ना, की ते असा कांगावा करतात, स्वतःच व्हिक्टिम मोडमध्ये जातात आणि तुम्हाला ते दूषणं द्यायला लागतात किंवा तुमच्याच भावना कशा चुकीच्या आहेत, तुमचा विचार कसा चुकीचा आहे, असं तुमच्यावरतीच ते टाकून देतात. तुमच्या भावना का आहेत? कुठून आल्या? असा काही विचार करत नाही. ओके. सो ते त्यांचा एक पॅटर्न असतो गॅसलाइटिंग करणं. त्यामुळे अशा व्यक्तीशी जर तुम्ही बोलत राहिलात ना, तर तुम्ही एन्टँगल्ड व्हाल, त्यांच्याबरोबर गुंतत जाल आणि तुम्हाला निष्पन्न काहीच होणार नाही. सो अशा व्यक्तीकडून जर तुम्हाला शांतपणे डेटा काढून घ्यायचा असेल ना, तर तुम्हाला तुमच्या बाउंडरीज योग्य पद्धतीने स्टेट करणं फार गरजेचं आहे आणि त्याकरता तुम्हाला आय मेसेज ही स्ट्रॅटेजी वापरता येईल. आय मेसेज म्हणजे काय? तर आता हीच जर सिच्युएशन घेतली, ओके. तर त्या सिच्युएशनमध्ये त्या बाईंना खूप राग आला. आय अंडरस्टँड. राग आलेला आहे, प्रचंड राग आलेला आहे. पण आपल्याला त्यामध्ये स्वतःच्या रागाचं नियोजन करायचंय पहिल्यांदा, की ना आपण रागावलो आणि बोलायला गेलो ना, तर रागाला डबल समोरची व्यक्ती राग देणार. कारण समोरची व्यक्ती तर मेल आहे, मॅस्क्युलिन फिगर आहे आणि तिच्याकडे ताकद पण जास्त आहे. सो तुम्ही अंगावर पण जर धावून गेलात, तरी समोरून तुम्हाला पण मार पडू शकेल आणि ते तुमच्या स्वतःच्यासाठी फार जास्त हार्मफुल ठरू शकेल. सो त्याकरता ही स्ट्रॅटेजी बिलकुल कामाची नाही. सो तुम्ही जेव्हा नार्सिसिस्ट व्यक्तीशी डील करता आहात, त्यावेळेला शांतपणे त्यांच्याशी बोलणं, कारण त्यांच्यासाठी आदर हा खूप जास्त महत्त्वाचा असतो. रिमेंबर मी तुम्हाला सांगितलं ना, की सेल्फ इम्पोर्टन्स त्या व्यक्तीला खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि रिस्पेक्टफुली त्या व्यक्तीशी बोलणं फार गरजेचं आहे. आपल्याला राग आलाय मान्य आहे, पण आपण कशा पद्धतीने प्रोजेक्ट करणार आहोत, त्याच्यातनं आपण कोण आहोत ते दिसणार आहोत ना. सो त्याकरता आपल्याला शांतपणेच त्या व्यक्तीशी डील करायचं आणि ही कम्युनिकेशन स्किल येण्यासाठी डेफिनेटली आपल्याला इमोशनल इंटेलिजन्सचा अभ्यास करणं, कम्युनिकेशन स्किल्स शिकणं फार गरजेचं आहे आणि डेफिनेटली त्याकरता तुम्ही माझा एलिव्हेट हा प्रोग्राम जॉइन करू शकता. सो जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, तर या व्हिडिओच्या खाली मी जो क्रमांक दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून अ, त्याच्याबद्दल विचारणा करू शकता आणि माझी टीम तुम्हाला गाईड करेल. ओके. सो लेट्स कम बॅक टू द टॉपिक. सो अशा वेळेला ही सिच्युएशन कशी डील करायची तर आय मेसेज देऊन. तुमच्याकडे डेटा आहे, काय झाल्यावरती तुम्हाला काय फील झालं. ओके. सो तुम्ही त्या व्यक्तीला सांगायचंय, की असं-असं मी ऑब्झर्व्ह केलेलं आहे, की माझ्या मैत्रिणीशी तू 1-1 तास, 2-2 तास बोलत असतोस आणि मला आय वंडर काय एवढं तुम्ही बोलत असता? आणि हे असं मी बघितल्यावरती माझ्या मनामध्ये फार इन्सिक्युरिटी निर्माण होते रे. सो एक्झॅक्टली काय आहे? मला सांगशील का? कारण हे माझ्यासाठी वर्कआउट नाही होत मला याचा खूप त्रास होतो आहे. आय मेसेज. तुम्ही असं नाही म्हटलंय, की तू असं करतोस आणि तुझ्यामुळे मला त्रास होतो. असं नाही म्हटले. त्यांच्यावर ॲलिगेशन नाही टाकले. तुम्ही म्हणालात, "हे असं-असं घडतंय, त्यावेळेला मला त्रास होतो. मला इन्सिक्युअर्ड वाटतं. मला फार जास्त अनसेफ वाटतं." दॅट्स ऑल. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता आणि कॅन यू नॉट टॉक टू हर?
पुढच्या वेळेला तू अशी काळजी घेऊ शकशील का, की हे नाही केलंस तर तुला चालणार आहे का? कारण ते माझ्यासाठी वर्कआउट होईल. रिक्वेस्ट. रिक्वेस्ट युअर जे तुम्हाला बोलायचं आहे ना, ते रिक्वेस्ट करा आणि त्या पद्धतीने तुम्ही ती बाउंडरी सेट होते आहे का ते पहा. ओके. पहिल्यांदा आपल्या अशा पद्धतीने सामोपचारानेच आपल्याला अशा व्यक्तीशी डील करायचं आहे. कारण ती व्यक्ती अदरवाईज अग्रेसिव्ह होणं हे त्यांच्यासाठी एक फार कॉमन गोष्ट आहे आणि गॅसलाइटिंग करणं. आणि त्याच्यामुळे तुम्ही अजून जास्त दुखावल्या जाल आणि हे होऊ नये म्हणून आपल्याला ही स्ट्रॅटेजी करायची आहे. या सो दॅट इज नंबर 2 स्ट्रॅटेजी. त्याच्यानंतर नंबर 3 म्हणजे तुमच्या लिसनिंग स्किलवर तुम्हाला प्रभुत्व मिळवायचं आहे. तर लिसनिंग स्किल म्हणजे समोरच्या व्यक्तीचे शब्द ऐकणं एवढंच नाहीये ते. तर समोरच्या व्यक्तीच्या आवाजाचा टोन, त्याची बॉडी लँग्वेज, फेशियल एक्सप्रेशन, त्याचं वागणं बोलणं याचा पॅटर्न कसा आहे, कन्सिस्टन्सी कशी आहे, त्याबद्दल कॅलिब्रेट करायचंय त्या व्यक्तीला. ओके. सो स्त्रिया ना जनरली खूप जास्त भोळ्या-भाबड्या असतात. समोरच्या व्यक्तीने जे सांगितलं त्याच्यावर पटकन विश्वास ठेवतात आणि नार्सिसिस्ट ज्या व्यक्ती आहेत ना, तर ते इमोशनल मॅनिप्युलेशनमध्ये बाप व्यक्ती असतात अगदी. त्यांना बरोबर माहिती असतं समोरच्या व्यक्तीशी गोड बोलून कसं काम काढून घ्यायचं. त्यामुळे ज्यावेळेला त्यांना तुमच्याकडे काम असेल, तुमच्याकडून काहीतरी हवं असेल ना, त्यावेळेला ते एक्स्ट्रा स्वीट टॉकर बनतात आणि खूप जास्त तुम्हाला प्रेम दाखवायला लागतात, खूप जास्त गिफ्ट्स देऊ शकतात, खूप छान फील करू शकतात. तेवढ्या वेळापुरतं. ओके. आणि कारण त्यांना त्यांचं काम काढायचं असतं ना, सो या गोष्टीला लव्ह बॉम्बिंग असं म्हणतात. अत्यंत लव्ह शॉवर करणं समोरच्या व्यक्तीकडे आणि जेव्हा त्यांना जे हवं आहे ते साध्य होतं, त्याच्यानंतर किर्र शांतता. मी असं अनेकदा माझ्या कोचिंग प्रॅक्टिसमध्ये बघितलेलं आहे, की माझ्या कोचिंग प्रॅक्टिसमध्ये मुली असतात त्या म्हणतात, की माझा जो बॉयफ्रेंड आहे तो जेव्हा भेटायचा असतो तेव्हा तो खूप छान माझ्याशी बोलतो. मला खूप मेसेजला पटकन रिप्लाय देतो. कॉलवर पण फार छान बोलतो आणि खूप छान गिफ्ट्स वगैरे पाठवतो. हे सगळं करतो आणि भेटून झालं, की 1-2 महिने शांतता असं. तो त्याच्या व्यापात असतो. सो समटाईम्स देअर आर पीपल हू कॅन तुमची जी फेमिनिन एनर्जी ते घेतात आणि ती त्यांच्या व्यवसायामध्ये हार्वेस्ट करतात फक्त. तुमचा त्याकरता ते वापर करतात आणि जेव्हा त्यांना परत गरज लागतो, परत ते तुमच्याकडे येतात. सो हे एक चक्र चालू राहिलेलं असतं. सो असं हॉट कोल्ड पॅटर्न ते वापरू शकतात तुम्हाला तेवढंच द्यायचं जेवढ्यामुळे तुम्ही त्यांच्यामध्ये इंटरेस्टेड राहाल, की याला ब्रेड क्रम्बिंग असं पण म्हणतात. तुकडे फेकायचे थोडेसे, त्याच्यावरती तुम्ही जर आनंद मानत असाल, तर त्यांच्यासाठी ते खूप सोयीचं ठरतं. ओके. सो हा पॅटर्न तुम्हाला ऑब्झर्व्ह करता आला पाहिजे. समजा एखाद्या व्यक्तीमध्ये तुम्हाला असा हॉट कोल्ड पॅटर्न दिसतो आहे किंवा लव्ह बॉम्बिंगचा पॅटर्न दिसतो आहे, तर बी केअरफुल. ओके. त्याकरता यू हॅव टू हॅव लिसनिंग स्किल. ते काय बोलतात याच्यावरती विश्वास ठेवू नका. ते कसे वागतात, काय कृती करतात, हे जास्त महत्वाचं आहे. त्यांचा पॅटर्न स्टडी करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला सेव्ह करू शकाल. येस. सो लिसनिंग स्किल हे याच्यासाठी महत्वाचं आहे आणि लिसनिंग करताना ना बी ओपन टू लिसन टू देअर ट्रूथ. ते जेवढा तुम्ही ओपननेस दाखवाल तेवढे ते बोलायला तयार राहतील. ओके. कारण आपल्याला त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर आपल्याला इंटेलिजन्स मिळणार आहे ना, की काय एक्झॅक्टली तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे त्यांच्या बाबतीत. सो त्याकरता तुम्हाला त्यांचं ऐकणं फार गरजेचं आहे आणि त्याकरता तुम्हाला ओपन एंडेड क्वेशनचा वापर करायचा आहे. आणि त्याकरता मी तुम्हाला टेड ही स्ट्रॅटेजी सांगेन. टेड, टी स्टँड्स फॉर टेल मी मोर, ई स्टँड्स फॉर इलॅबोरेट अँड डी स्टँड्स फॉर डिस्क्राईब. एखादा प्रसंग समजा ते सांगता आहेत. तुम्ही त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये विचारणा करायची आहे तुम्हाला. तुम्हाला असं समजा डाऊट आहे, की या व्यक्तीचं बाहेर कुठेतरी अफेअर आहे किंवा ही व्यक्ती मला पूर्ण सत्य सांगत नाही आणि ते सत्य तुम्हाला काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही असं कॅज्युअल असं दाखवून, "ओके, ह्याच्याबद्दल अधिक सांग." "ओके, मग काय झालं?" "अच्छा." हे करताना तुम्ही त्यांचा टोन ऑफ व्हॉईस, त्यांचे बॉडी लँग्वेज, त्यांचे एक्सप्रेशन्स स्टडी करता आहात. त्यांचा आय कॉन्टॅक्ट. मेजॉरिटी टाईम जेव्हा एखादी व्यक्ती बनवून सांगितलेली गोष्ट तुम्हाला रचून सांगितलेली गोष्ट सांगते ना, त्यावेळेला ते आय कॉन्टॅक्ट करायला घाबरतील. ओके. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. कम्युनिकेशनमध्ये लिसनिंग हा एक मोठा पार्ट आहे आणि जर ते तुम्ही करू शकलात ना, तर इट विल बी अ ब्लेसिंग व्हेन यू आर डीलिंग विथ दिस नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी. ओके. सो हे लिसनिंग तुम्हाला करणं फार गरजेचं आहे आणि ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुम्हाला स्वतःला प्रोटेक्ट करता येईल, की मला ही व्यक्ती ह्या व्यक्तीबरोबर पुढे जायचंय की नाही जायचंय? हा निर्णय तुम्हाला घेता येईल. ओके. सो दॅट्स दॅट.
त्याच्यानंतर फोर्थ स्ट्रॅटेजी म्हणजे जर तुम्ही तुमच्या घरातच आहे ती व्यक्ती, की तिच्याशी तुम्ही रोज डील करता आहात, तर तुम्हाला स्वतःची कॅपॅसिटी खूप जास्त वाढवायला लागेल, की जर त्या व्यक्तीशी तुम्ही लग्नच केलेलं आहे लेट्स से, अशी नार्सिसिस्ट व्यक्तीच तुमच्या घरामध्ये आहे, तुमचा नवराच आहे लेट्स से, तर प्लीज रिमेंबर, हे तुम्हाला किती कटू वाटू शकतं, पण मला हे सांगणं गरजेचं आहे, की यू हॅव अट्रॅक्टेड दॅट पर्सन इन युअर लाईफ बाय युअर ओन फ्रिक्वेन्सी. तुमच्या स्वतःच्या फ्रिक्वेन्सीमुळे तुम्ही तो एक्झॅक्ट मॅच तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट केला आहे. कसा मी तुम्हाला सांगते. मेजॉरिटी टाइम्स मी ऑब्झर्व्ह केलेलं आहे, की एम्पॅथेटिक लोकं जे असतात ना, हीलर्स टाइपचे, खूप जास्त रेस्क्युअर माइंडसेट असणारे, खूप जास्त केअरिंग, लव्हिंग लोकं असतात. ते अशा नार्सिसिस्ट पर्सनॅलिटीला अट्रॅक्ट करतात. कारण त्यांची केअरिंगवाल्यांची नीड काय असते? दुसऱ्यासाठी केअर करणं, दुसऱ्यासाठी सर्व्ह करणं. आणि नार्सिसिस्ट व्यक्तीला दुसऱ्याने केलेली केअर हवी असते. त्यामुळे असा ट्रॉमा बॉन्डिंग होऊ शकतो. इफ यू आर नॉट वर्क्ड ऑन युअरसेल्फ, यू माइट अट्रॅक्ट नार्सिसिस्ट पर्सन. ओके. सो एम्पॅथ्स आणि नार्सिसिस्ट यांची नेहमी जोडी जमते आणि तो ट्रॉमा बॉन्ड तयार होतो. सो तुम्हाला स्वतःवर काम करणं याकरता गरजेचं आहे डेफिनेटली. आणि स्वतः मी का असा व्यक्ती अट्रॅक्ट केला याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि स्वतःला अजून जास्त एम्पॉवर्ड बनवायचं आहे. आणि याकरता मी तुम्हाला सांगेन की डार्क तुमची जी फेमिनिन एनर्जी आहे तिच्यावर काम करणं तुम्हाला गरजेचं आहे. डार्क फेमिनिन एनर्जी ही असर्टिव्ह आहे, सेन्शुअल आहे, सिडक्टिव्ह आहे. तिला जे योग्य वाटतं ते ती बिनधास्त बोलते, शांतपणे बोलते, पण बोलते. सो अशी पर्सनॅलिटी तुम्हाला तुमच्यामधली डेव्हलप करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली माझा अपकमिंग फेमिनिन एनर्जी ब्लूप्रिंट हा जो कोर्स येतो आहे त्याकरता तुम्ही रजिस्टर करू शकता. या कोर्सची माहिती मी तुम्हाला माझ्या एंजल्स या ग्रुपमध्ये मिळू शकेल. कम्युनिटी ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक पण मी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला देते आहे. सो यू कॅन जॉइन दॅट ग्रुप आणि तुम्ही तो कोर्स सुद्धा लाईव्ह कोर्स असणार आहे, जो आता या जानेवारी महिन्यामध्ये सुरू होतो आहे, तो तुम्ही अटेंड करू शकाल. ओके. सो त्यामुळे तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय पहिल्यांदा, की मी हा नार्सिसिस्ट व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट केलेला आहे. तर मला काहीतरी शिकण्याची गरज आहे. या व्यक्तीकडून काहीतरी मला काहीतरी माझं पूर्वसंचित आहे. कर्मधर्म संयोगाने मी ही व्यक्ती अट्रॅक्ट केलेली आहे. या व्यक्तीकडून मला जो धडा घ्यायचा आहे, तो मला आता या जन्मात घ्यायचाच आहे. आणि अशा पद्धती, अशा माइंडसेटनी तुम्ही त्या व्यक्तीशी डील करायला लागाल. मग तुम्हाला एक वेगळं कवाड उघडेल तुमच्या ब्रेनमधनं. आणि याकरता मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगते, की जी नार्सिसिस्ट व्यक्ती आहे ना, ती म्हणजे ना, तुम्हाला किती मोठा अडल्ट व्यक्ती त्याच्यात ती दिसत असली, तरी तिच्या आतमध्ये एक ना मूल आहे, ज्याच्या गरजा पूर्ण झालेल्या नाहीये. तिला आदर मिळत नाही असं तिला वाटतं आणि ती व्यक्ती प्रेमासाठी भुकेलेली आहे. डीप इनसाइड ॲक्चुअली. सो तुम्ही तुमच्या माइंडमध्ये ना त्या व्यक्तीला ॲज अ 10 इयर ओल्ड किड असं पर्सीव्ह करा. ओके. सो आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना, तर तुम्ही समजा तुमच्या आयुष्यात अशी काही घटना घडली असेल त्या व्यक्तीबरोबर, ज्याच्यामध्ये ती व्यक्ती तुमच्यावर खूप चिडलेली आहे, तुमचं काही ऐकत नाहीये, टँट्रम्स थ्रो करते आहे. सो त्या घटनेत एकदा जा. ओके. जस्ट रिमेंबर दॅट इन्सिडेंट. ओके. आणि थोड्या वेळासाठी असं इमॅजिन करा, की ती व्यक्ती एकदम साइझने छोटीशी झालेली आहे आणि बोबलं, बोबलं, बोबलं बोलते आहे, की जे काही अलिगेशन लावते ते सगळं तशीच लावते आहे. पण बोबडं, बोबडं बोलते आहे तुमच्याशी आणि मला तू असं केलं, तू तसं केलंस, असं काय, 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 काय टँट्रम्स थ्रो करते लहान मुलासारखे. ओके. लहान मुलाच आहे. असं तुम्ही इमॅजिन करून बघा. आणि इमॅजिन करा, मे बी यू हॅव अ डायल, एक तुमच्याकडे इमॅजिनरी डायल आहे. त्या डायलमुळे ना त्यांचा आवाज पण असा थोडासा लहान मुलासारखा आणि डोनाल्ड डकचा मिक्स होऊन असा येतो आहे. हाऊ दॅट मेक्स यू फील? की जे काय बोलताय ते तुम्हाला फनी वाटायला लागेल एका पॉइंट नंतर. आणि तुमच्याकडे एक इमॅजिनरी एक डायल आहे, ज्याच्यामुळे तुम्ही त्यांना कपडे पण त्यांचे चेंज केलेत आणि तुम्ही त्यांना एक जोकरासारखा अटायर दिलेला आहे. ओके. असं तुम्ही इमॅजिन करा. एक लहान जोकर आहे आणि तो डोनाल्ड डकच्या व्हॉईसमध्ये तुमच्याशी बोलतोय. असा इमॅजिन करा तुमच्या माइंड स्पेसमध्ये, मेंटल स्पेसमध्ये. आणि जस्ट तो इन्सिडन्स पुन्हा बघा. तुम्हाला कसं वाटतं? आय एम शुअर तुम्हाला हसायला येईल त्या इन्सिडन्समध्ये. राइट? सो अशा पद्धतीने ना आपण आपली माइंड पॉवर वापरायची आणि तो जो इन्सिडन्स आहे त्याला एक नवीन नाव द्यायचं, म्हणजे आपल्याकडे पॉवर येते त्या व्यक्तीशी डील करायला. ओके. ऑफकोर्स त्या व्यक्तीला आपण हील नाही करू शकत. पण आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो ना. त्यामुळे आपण स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी आपण त्या व्यक्तीचा आलेला ट्रिगर
आपल्या आतमध्ये येण्याच्या आधीच एक बॅरियर क्रिएट केलेलं आहे, ते म्हणजे ती व्यक्ती एक छोटी मुलगी आहे, असं आपण परसीव्ह करतो आहोत. छोटी मुलगी आहे, छोटा मुलगा आहे, ओके? आणि मग त्या व्यक्तीशी डील करतो आहोत. म्हणजे यामुळे काय होईल माहितीये? समटाईम्स यू विल नॉट रिस्पॉन्ड टू देअर टँट्रम्स. असं होईल. ओके? ते काय बोलतायत ते बोलू देत. क्रिटिसाइज करतायत करू देत. तुम्हाला काही फरकच पडत नाही. कारण तुम्हाला इंटरनली तर माहिती आहे की तुम्ही कोण आहात. तुम्ही एक अद्वितीय, एक डिव्हाइन पॉवरफुल स्त्री आहात आणि यू नो हू यू आर. आणि ती जस्ट छोटीशी व्यक्ती आहे. छोटासा मुलगा आहे तो आणि तो टँट्रम्स थ्रो करतोय. तुम्हाला क्रिटिसाइज करतोय. इट्स ओके. असं वाटायला लागेल तुम्हाला. ओके? सो अशा पद्धतीने पण तुम्ही बॅरियर क्रिएट करू शकता स्वतःच्या मनामध्ये. एक म्हणजे असं असतं ना, की टीव्हीचं चॅनल जेव्हा आपण रिमोट कंट्रोल दाबतो तेव्हा बदलतं. तर ते रिमोट कंट्रोल म्हणजे त्यांचं वागणं आहे. ते दाबलं की तुमचा मूड बदलला, असं नको व्हायला. त्याच्या आतमध्ये आपल्याला एक बॅरियर करायचं आहे. म्हणजे रिमोट कंट्रोलने आपण जेव्हा टीव्ही हँडल करत असतो, तेव्हा मध्ये एखादा माणूस आला, तर ते रिमोट चालत नाही ना. तर तसं आपण एक बॅरियर क्रिएट केलेलं आहे. आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीला आपण परसीव्ह करतो आहे ॲज अ स्मॉल चाइल्ड इन डोनाल्ड डक व्हॉईस. ओके. मग तुम्हाला ती गोष्ट तेवढी जास्त हिट करणार नाही. ही पण एक गोष्ट तुम्ही सेल्फ प्रोटेक्शनसाठी वापरू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट गोष्ट म्हणजे येस. इतकं करून सगळं सेल्फ वर्क करूनही ती व्यक्ती अजिबातच बदलत नाही आणि तुमचा दर दिवशी स्ट्रगल होतो आहे. मला फ्रस्ट्रेट होतो आहे. तर स्वतःबरोबर शांत बसा आणि स्वतःला विचारा, की डज थिस रिलेशनशिप इज सर्व्हिंग फॉर माय मेंटल पीस? मला या रिलेशनशिपमधनं काय मिळतंय आणि मी दर दिवशी माझी नर्व्हस सिस्टम अनकम्फर्टेबल होते आहे का? सेफ वाटत नाहीये का मला या व्यक्तीबरोबर? माझी मेंटल पीस मी गमावून बसते असं मला वाटतंय का? किंवा मला जी व्यक्ती बनायचं आहे, ती व्यक्ती बनण्यापासून मला ही व्यक्ती रोखते आहे का? म्हणजे हिच्या वागण्यामुळे म्हणजे अर्धी एनर्जी इथेच जाते असं होतंय का? हा सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा. हे शांतपणे विचार करा. आणि जर तुम्हाला असं वाटलं, की हो, माझी मेंटल पीस मी गमावून बसत आहे आणि मला नाही शक्य होत आहे हे करणं, तर बी रेडी टू लूज दॅट पर्सन. या जरी तो बॉयफ्रेंड असेल, त्याच्यावर तुमचं कितीही प्रेम असेल, तरीही बी रेडी टू लीव्ह हिम. किंवा समजा एखादा पेरेंटच असेल, तर ट्राय टू मेंटेन डिस्टन्स. माझ्या कोर्समध्ये अनेक मुली अशा आहेत, की त्यांचं त्यांच्या आई-वडिलांशी पटत नाही आणि खूप जास्त स्ट्रगल होत आहेत. त्यामुळे त्या वेगळा फ्लॅट घेऊन वेगळीकडे राहतायत आणि स्वतःचं सेल्फ वर्क करतायत आणि त्याच्यामुळे त्यांना खूप मेंटल पीस मिळतो आहे. असंही झालेलं आहे. सो कधी-कधी स्वतःच्याच घरामध्ये जर असा एखादी व्यक्ती असेल आणि जी तुमच्या मेंटल पीसला खतरा बनते आहे, तर तुम्हाला असा कठीण निर्णय घेणं क्रमप्राप्त ठरतं स्वतःच्या आनंदासाठी, राइट? सो त्यामुळे तुम्ही स्वतःला हील करू शकता. दूर राहून ते वातावरणाने खूप फरक पडतो ना. ज्यावेळेला आपण त्या वातावरणातनं दूर जातो, स्वतःला हील करतो, त्यावेळेला नंतर तुमची पॉवर जर जेव्हा वाढते ना, तेव्हा तुम्ही पुन्हा जेव्हा त्या वातावरणात याल, तेव्हा तुम्हाला तेवढं ट्रिगर होणार नाही. कारण तुम्ही स्वतःवरती सेल्फ वर्क केलंय ना. पण ते सेल्फ वर्क करताना तुम्हाला एक चांगलं एन्व्हायर्नमेंट तुमच्या आजूबाजूला असणं फार गरजेचं आहे आणि त्याकरता तुम्ही हे करू शकता किंवा एनर्जेटिकली त्या व्यक्तीला रिस्पॉन्ड न देणं. तर घरातनं बाहेर जाणं तुम्हाला शक्यच नाहीये, तर इमोशनली शटडाउन करा तुम्ही त्या व्यक्तीपासून. त्या व्यक्तीच्या फंदात जास्त पडायचं नाही. त्या व्यक्तीला काय ट्रिगर होतंय तुम्हाला कळलंय ना, तर ते ट्रिगर पॉइंट आपल्याला घ्यायचेच नाहीये. जास्तीत जास्त कमी बोलायचंय त्या व्यक्तीशी, कमीत कमी बोलायचंय त्या व्यक्तीशी आणि जास्तीत जास्त डिस्टन्स मेंटेन करायचा आहे त्या व्यक्तीबरोबर. म्हणजे तुम्ही स्वतःला सेव्ह करू शकता. या दॅट इज नंबर नेक्स्ट स्ट्रॅटेजी. आणि हे एवढं करूनही तुम्हाला कळत नाहीये, की एक्झॅक्टली काय करू मी आणि का माझ्याबरोबर हे होतं आहे आणि समजा असं आहे, की तुमच्या आयुष्यामध्ये रिपीटेडली अशाच व्यक्ती येत आहेत. असं पण होतं. मी अनेकदा बघितलेलं आहे, की एखादा नार्सिसिस्ट टाइपचा नवरा असतो एखाद्या स्त्रीचा. त्यामुळे ती डिव्होर्स घेऊन दुसरं लग्न करते आणि दुसऱ्या लग्नातही पुन्हा त्याच गोष्टी व्हायला लागतात. कारण शी हॅज नॉट लर्न्ड द लेसन इन फर्स्ट मॅरेज. असं पण असू शकतं. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या व्यक्ती अट्रॅक्ट करतो ना, त्यांचं काहीतरी पूर्वसंचित आपल्याबरोबर असतं आणि ते जोपर्यंत सेटल होत नाही, तो कार्मिक अकाउंट सेटल होत नाही, तोपर्यंत आपण त्या व्यक्तीला जर सोडून गेलो, तर त्या व्यक्तीचं शरीर बदलेल, पण त्या व्यक्तीचे क्वालिटीज पुन्हा त्याच येतील आपल्याबरोबर, आपल्यासमोर डील करायला.
तोच क्वेश्चन पेपर पुन्हा येईल. ओके. सो असं झालेलं मी अनेकदा बघितलेलं आहे. 1, 2, 3 डिव्होर्स झालेल्या पण मुली मी बघितलेल्या आहेत आणि सेम स्टोरी, हिस्ट्री रिपीट होत असते त्यांच्यामध्ये. सो असं होऊ नये याकरता जर तुमच्याकडे असा पॅटर्न क्रिएट झालेला असेल, सेम टाइपच्या व्यक्ती तुम्ही सतत आकर्षित करता आहात, तर यू हॅव टू वर्क ऑन युअर एनर्जी. यू हॅव टू देअर इज समथिंग इन यू व्हिच इज अट्रॅक्टिंग सच काइंड ऑफ पीपल. ओके. सो तुम्हाला स्वतःच्यासाठी हीलिंग वर्क करणं गरजेचं आहे आणि हे हीलिंग वर्क करण्यासाठी तुम्हाला कोचची गरज आहे आणि ऑफकोर्स तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल तर मला तुम्हाला यासाठी मदत करायला खूप आवडेल. तुम्ही माझा एलिव्हेट हा प्रोग्राम जॉइन करू शकता. त्यावरती आपण हे हीलिंग वर्क करून तुमचं आयुष्य अजून सुंदर बनवायला तुम्हाला मदत नक्कीच होईल. येस. सो होप यू फाइंड दिस व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आणि याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल अशी मी आशा करते. तुमचे जे प्रश्न आहेत ते पर्यंत कमेंटच्या माध्यमातून नक्की पोहोचवा म्हणजे मी त्याच्यावरतीही व्हिडिओ बनवीन. ओके. सो हा आजचा टॉपिक आपला हायली रिक्वेस्टेड होता. अनेक जणींनी मला सांगितलं होतं की यावरती व्हिडिओ बनवा म्हणून मी हा आजचा व्हिडिओ बनवला. सो थँक यू सो मच फॉर लिसनिंग. थँक यू सो मच फॉर युअर टाइम. I really appreciate. I'll see you in the next video. Till then, take care. God bless you. Lots of love to you.